श्री स्वामी समर्थ. जयशंकर. येत्या गुरुवारी येतो आहे तो गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र येणं म्हणजेच या योगाला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. हा अतिशय दुर्मिळ आणि शुभ असणारा योग आहे. या दिवशी अनेक लोक सोने खरेदी, गुंतवणूक अशा गोष्टी करत असतात. तसेच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुग्रह बळकट करण्यासाठी गुरूंचीही सेवा केली जाते. या दिवशी आपण जी काही सेवा, मंत्रजप, साधना करतो त्याचं फळ आपल्याला दुप्पट पटीने नक्कीच मिळत असतं. आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या मुख्य द्वारावर हळद आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि तसेच आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचं आहे. यामुळे लक्ष्मीचं स्वागत अगदी प्रसन्न चित्ताने नक्कीच आपल्या घरात होईल. गुरुग्रहासाठी आपल्याला गुरुग्रह बळकट होण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे, आपल्या स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची, कारण केळीच्या झाडामध्ये विष्णूचा वास आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे केळीच्या झाडाची पूजा करावी आणि तिथे तुपाचा दिवा लावावा. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू आपल्याला म्हणजे चणा डाळ, केळी, पिवळे कापड, पिवळी मिठाई ह्या पद्धतीचं आपल्याला दान करायचं आहे. तसेच या दिवशी महालक्ष्मीचा हा जो मंत्र आहे तो आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. तसेच या दिवशी आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र याचं पठण लक्ष्मीप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. या दिवशी बरेच जण सोने खरेदीही करतात, पण प्रत्येकाला असे शक्य असेल असे नाही. ज्यांना शक्य नाही त्यांनी या दिवशी चणा डाळ खरेदी करावी. तसेच चणा डाळ आणि गूळ किंवा गहू याचं दान मात्र नक्की करावं. ह्या साध्या सोप्या सेवा, हे उपाय आपण आपल्या आयुष्यात नक्कीच करावे, पण त्यासोबतच आपल्याला आपलं कर्म आणि कष्ट प्रामाणिकच ठेवायला हवे. कष्टाला पर्याय नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण आपल्या ध्यानात आपल्याला असायला हवी आणि कष्ट करूनच ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. तेव्हाच आपल्या प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.